राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल। शेअर मार्केटमधील गुंतवणूक स्टॉक खरेदीच्या बहाण्याने सायबर ठगांनी तिघांना 1,19,21,000 रुपयांचा आर्थिक गंडा घातला आहे। या प्रकरणी सायबर ठगांच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले। पोरवाल रोड धानोरी येथील एका 59 वर्षीय व्यक्तीने आपली फसवणूक झाल्याप्रकरणी सायबर पोलिसात फिर्याद दिली। स्टॉक खरेदी आणि त्यावर नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर ठगाने त्या व्यक्तीकडून 50 लाख रुपये उकळले आहेत। तर दुसऱ्या घटनेत शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी बिबेवाडी येथील 47 वर्षीय व्यक्तीकडून 42,66,000 रुपये उकळले आहेत। या प्रकरणी फसवणूक झालेल्या व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार मार्केट यार्ड पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। तिसऱ्या घटनेत देखील केसनद येथील 34 वर्षीय व्यक्तीची शेअर मार्केट गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 26,55,000 रुपयांची फसवणूक सायबर चोरट्यांनी केली आहे। या प्रकरणी वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय।